मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अशोक त्र्यंबके. आज आपल्यासाठी एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. त्या विषयाचं नाव आहे बाईला भोगा. मित्रांनो, मी आशिष हॉस्पिटल या नावे मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. ज्या पुरुषांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम आहे, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे ज्यांच्या लिंगामध्ये म्हणावीशी ताठरता येत नाही, संभोग करताना बिलकुल स्टॅमिना राहत नाही, किंवा ज्यांना शीघ्रपतनचा त्रास होतो, किंवा ज्यांचं वीर्य बाहेर येत नाही, किंवा फक्त थोडंच वीर्य बाहेर येतं, किंवा ज्यांना शीघ्रपतनचा खूप त्रास होतो, यावर मी खात्रीशीर उपचार करणारा डॉक्टर आहेत. तसेच ज्याला मुलबाळ होत नाही, अनेक ठिकाणी उपचार घेतला पण कोणताही फरक पडलेला नाही, तर आता काळजी करू नका. तुम्हाला लिंगाविषयी कोणताही प्रॉब्लेम असू द्या, मी तुम्हाला 100% खात्री देतो, तुम्हाला माझ्या उपचारांनी बरं वाटेल. तर मित्रांनो, चला आपण आपल्या विषयाची सुरुवात करूया. आपला विषय आजचा काय आहे, तर बाईला भोगा. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. पृथ्वी तलावर ज्या परमेश्वराने किंवा ज्या निसर्गाने आपल्या जन्म घातलेला आहे, तर त्यांनी इतर प्राण्याव्यतिरिक्त मानव प्राणी म्हणजे स्त्री व पुरुषाला जन्माला घातलेला आहे. आणि मानव उत्पत्तीचं एकच साधन आहे, ते म्हणजे स्त्री पुरुष यांनी संभोग करून मुलाला जन्म देणे. तर मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. स्त्रीने पुरुषाचा भोग घ्यायला पाहिजे व पुरुषाने स्त्रीचा भोग घेतला पाहिजे. तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा. निसर्गाने तुम्ही मित्रांनो बघा, बाई कशी तयारी केलेली आहे, म्हणजे तिला सुंदर बनवलं आहे. तिचे डोळे, तिचे ओठ, तिचे नितंब, तिची योनी, तिचे शरीराचा सर्व भाग हा निसर्गाने उत्कृष्टरित्या बनवलेला आहे. आणि पुरुषासाठी ती एक जन्म देणारी मुलांना असलेली व्यक्ती जरी असली, तर पुरुषासाठी स्त्री ही उपभोगाची गोष्ट आहे. संभोग काय आहे, तर वासना शांत करण्याची गोष्ट आहे. पण अनेक पुरुषांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही. अनेक पुरुषांच्या मनाचा स्टॅमिना राहत नाही. योनीमध्ये लिंग घातले की त्वरित पाणी पडून जातं, किंवा लिंग ढिल्लं पडून जातं. जर तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही तुमच्या बायकोला, तुमच्या स्त्रीला, तुमच्या प्रेयसीला उपभोगू शकत नाही. आणि तुम्हाला जर लिंगामध्ये ताठरता नसल्यामुळे स्त्रीला उपभोगता येत नसेल, तर तुम्ही मर्द बिलकुल नाही आहेत. तुम्ही पुरुषाच्या नावाने एक कलंक आहात. कारण की तुम्ही जर तुमच्या बायकोवर शरीर संबंध केले नाही, तर ती तिचं मन मारून घेते. तिला तुम्ही शरीर संबंध न केल्यामुळे, तिच्या प्रत्येक अवयवाचा तुम्ही भोग न घेतल्यामुळे तिला त्रास होतो. अनेक स्त्रिया गप्प बसतात, पण बऱ्यापैकी स्त्रिया जर आपल्या नवऱ्याच्या लिंगामध्ये ताठर येत नसेल, प्रियकराच्या लिंगामध्ये ताठर येत नसेल, तर ती इतर पुरुषांचा विचार करते. तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स असतात. स्त्रीच्या शरीरामध्ये हार्मोन्स असतात, म्हणजेच आपल्या शरीरामध्ये सेक्स हार्मोन असतात, स्त्रीच्या शरीरामध्ये सेक्स हार्मोन्स असतात. सेक्स हार्मोनमुळं प्रत्येक स्त्रीला आपल्या योनीमध्ये आपल्या नवऱ्याचा म्हणा, प्रियकराचा म्हणा,
लिंग घातलेलं आवडत असतं. लिंग घातल्यानंतर त्याची जी शारीरिक भूक असते ही भागली जाते. पण जर तुमच्या लिंगात दमच नसेल, तुमच्यामध्ये नपुसकपणा आलेला असेल किंवा तुम्ही संभोग केल्यानंतर तुम जर पाणीच पडत नसेल, तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही एक नामर्द आहात. त्याच्यामुळं तुम्हाला स्त्री भोगता येणार नाही. अनेक पुरुषांच्या लिंगामध्ये अगोदर ताठर येत असते, पण काही कारणास्तव म्हणजेच बीपीचा आजार झाला म्हणा, हार्ट अटॅकचा आजार झाला म्हणा, अँजिओप्लास्टी झाली म्हणा, लिव्हरचा आजार झाला म्हणा, इंडायजेशनचा त्रास झाला म्हणा, हार्मोनल बॅलन्स झाला म्हणा, व्हिटॅमिन B12ची कमतरता झाली म्हणा, व्हिटॅमिन Dची कमतरता झाली म्हणा, काही शारीरिक अडचणी आल्या म्हणा, टेस्टोस्टेरॉनची लेवल कमी झाली म्हणा, यामुळं इरेक्शनला प्रॉब्लेम येतो, म्हणजेच लिंगातली ताठरता जाते. आणि अनेक लोक हे कुठेही चुकीचे उपचार घेतात व पैसा वाया घालतात. पण तुम्हाला जर असा त्रास असेल तर काळजी करू नका, मला येऊन दाखवा. तुम्हाला फक्त माझ्याकडे एकदा यायचं आहे, 100% खात्री देतो तुम्हाला या आजारापासून मी दूर करून टाकेन. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, स्त्री भोगणे म्हणजेच तुम्हाला शांत झोप लागणे. तुम्ही किती थकलेला असू द्या, पण जेव्हा तुम्ही तुमच्या बायकोच्या उपभोग घेतात त्यावेळेस तुम्हाला शांत झोप येते. तुम्ही स्ट्रेसपासून दूर राहता. तुमचं एक वैवाहिक जीवन सुखी राहतं. मन तुमचा म्हणजेच आत्मा तुमचा शांत राहतो. पण जर तुम्हाला स्त्री भोगता येत नसेल, तुम्हाला तुमच्या बायकोबरोबर म्हणा किंवा प्रियसीबरोबर म्हणा शरीर संबंधित करता येत नसेल, तर तुमची अवस्था काय हे तुम्ही समजून घ्या. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी माझ्या बायकोला भोगलं पाहिजे, माझी जी प्रियसी आहे तिच्या प्रत्येक अवयवाशी मी त्याचा भोग घेतला पाहिजे, तर तुम्ही मर्द असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही ऑलरेडी मर्द आहात, पण काही कारणास्तव तुमच्या लिंगातली ताठरता निघून गेलेली आहे. हार्मोन्स इनबॅलन्स झालेला आहे. तुमची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. आणि काही व्यक्तींना हृदयाचे आजार किंवा इतरच्या आजारामुळं त्यांच्या लिंगातली ताठरता निघून जाते. काही लोकांना आपलं वय वाढलं आहे म्हणून ताठरता निघून जाते. काहींना आजारपण आहे म्हणून ताठर निघून जाते. काहींना मेंटल डिसऑर्डरचा त्रास आहे म्हणून निघून जाते. पण याच्यामुळं घाबरण्याचं कारण नाही. आपल्या बायकोबरोबर दुसऱ्याने शरीर संबंध ठेवणं हे अनेक लोकांना माहीत असतं, पण ते काहीच करू शकत नाही, कारण की त्यांच्या लिंगामध्ये दमच राहिलेला नाही. ते आपल्या बायकोसंग संभोग करू शकत नाही. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ पाहत असाल तर गाडी स्टार्ट करा आणि माझा दवाखाना गाठा. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, लिंगामध्ये इरेक्शन न येणे म्हणजे खूप मोठी गंभीर समस्या झाली असं बिलकुल मानू नका. उपचारांती याच्यावर उपचार आहे. फक्त चुकीच्या डॉक्टरकडे उपचार घेऊ नका. लिंगात ताठर देण्यासाठी जे लोक औषधं देतात त्यांनी कुणी बरं होतं नाही. तुम्हाला कशामुळे प्रॉब्लेम झाला हे जर शोध लावला तर तुम्ही बरे होतात. त्यामुळं इमानदार प्रामाणिक डॉक्टरची तुम्हाला खूप आवश्यकता आहे. मी मित्रांनो अनेक लोकांना बरं केलं आहे. माझं खूप महाराष्ट्रात नव्हे तर ऑल भारतात नाव आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला अपमान व्हायला नको, आपण कायमस्वरूपी मर्द राहिलं पाहिजे, आपण आपल्या बायकोपाशी झोपलं पाहिजे, तर लिंगामध्ये ताठरता असणं गरजेचं आहे. तुमचं जे लिंग आहे याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन होणं खूप गरजेचं आहे. तपासणी आणि ती कशामुळे प्रॉब्लेम झाला हे समजतं. फक्त योग्य उपचार मिळणं व उपचार योग्य घेणे हे खूप आवश्यक आहे. मित्रांनो, स्त्री ही खूप सुंदर गोष्ट आहे, व्यक्ती आहे. तुम्ही विचार करा ती किती व्यवस्थित पुरुषासाठी ती उपभोगायसाठी परमेश्वराने म्हणा निसर्गाने म्हणा ती तयार केलेली आहे. स्त्रीसाठी पुरुष हा तयार केलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याचा उपभोग घेतात, त्याला जेव्हा तुम्ही भोगतात त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याच आत्म्याला शांतता मिळते, पण तिची शारीरिक सुख भागल्यामुळं तिलाही खूप आनंद मिळतो.
त्यामुळे मित्रांनो, स्त्रीला भोगा त्यासाठी तुमच्या लिंगामध्ये दम असणं गरजेचं आहे, लिंगामध्ये ताठरता असणं गरजेचं आहे, लिंगामधून पाणी येणं गरजेचं आहे. तुमच्या लिंगामध्ये थोडीफार ताठरता येत असेल, म्हणावं असं स्टॅमिना नसेल, काळजी करण्याचं काही कारण नाही. इमानदार माणूस तुमच्या पुढे आज बोलतोय ना, तुम्ही व्हिडिओ पाहताय ना, तर अशीच व्हिडिओ पाहत चाला. शारीरिक अडचण असेल तर तुम्ही कोणत्याही भागातून असू द्या, तुम्ही माझ्याकडे या. माझा दवाखाना 12 ते 5 या वेळेत सोमवार ते शनिवार रोज चालू असतो. रविवारी माझी सुट्टी असते. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तुम्ही कोणत्याही भागातून असू द्या, नांदेडवरून असू द्या, हिंगोलीवरून असू द्या, साताऱ्यावरून असू द्या, पुण्यावरून असू द्या, अहमदनगरवरून असू द्या, औरंगाबादवरून असू द्या, मुंबईतून असू द्या, दिल्लीतून असू द्या, तुम्हाला बरं व्हायचं असेल तर फक्त एकमेव मी पर्याय. तुम्ही तर डॉक्टरचा जरूर अनुभव घ्या. तुम्हाला ते किती वेळेस बोलवतात त्यांच्याशी बोलून घ्या. त्यांच्या गोळ्या औषध चालू आहे तोपर्यंत तुम्हाला थोडंफार बरं वाटेल, कारण तेच दरवेळेचं सिल्डॅरपिन आणि टाडापिन. पण मित्रांनो, मी आयुर्वेदिक औषध देतो. माझी औषधं कोणत्याही डॉक्टरला दाखवून घ्या, कारण की मी प्रामाणिक डॉक्टर आहे. माझ्या औषधाला कोणत्याही डॉक्टर हे चुकीचं म्हणू शकत नाही, कारण की मी सरळ मार्गे प्रॅक्टिस करतो. सरळ मार्गे सांगतो तुम्हाला नेमकं काय करावं लागेल व तुम्ही कशा प्रकारे बरे होऊ शकता. इमानदारी मित्रांनो रक्तामध्ये भरलेली आहे. तुम्ही फक्त मला एक येऊन भेटा, तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये बदल काय झाले हे तुम्हाला कळेल. माझ्या उपचाराअंती तुमची मानसिक स्थिती व्यवस्थित होऊन जाईल, शारीरिक स्थिती व्यवस्थित होऊन जाईल, तुमच्या घरामधील वातावरण व्यवस्थित होऊन जाईल, तुमचा नवरा बायकोचं नाते व्यवस्थित होऊन जाईल, तुमच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण होतील, तुम्हाला जीवन जगल्यासारखं वाटेल. मित्रांनो, घाबरण्याचं काय कारण नाही. योग्य ट्रीटमेंट घेतल्यानंतर कोणताही आजार बरा होतोच. संशोधन खूप पुढे गेलेलं आहे आणि त्यातले त्यात आयुर्वेदिक शास्त्र तर खूप पुढे गेलेलं आहे. जर तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टर योग्य भेटले तर तुम्हाला योग्य ट्रीटमेंट भेटणार. मित्रांनो, मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट खूप व्यवस्थित करतो व पेशंटला पूर्ण आजारातून मुक्त करतो. तुम्हाला जर शारीरिक अडचण असते या भेटा व उपचार घ्या आणि व्यवस्थित झाल्यानंतर आपल्या बायकोबरोबर संभोग भरपूर करा, आपल्या प्रेयसीबरोबर संभोग भरपूर करा. तिलाही पण अभिमान वाटला पाहिजे की माझा नवरा खरंच आता मर्द वाटायला लागला आहे, माझी शारीरिक भूक तो आता भागू राहिलेला आहे, मला इतर ठिकाणी जाण्याची गरज भासत नाही आहे, मला कोणत्याही व्यक्तीला बोलवण्याची गरज भासत नाही आहे, कोणत्याही इतर व्यक्तीबरोबर झोपण्याची गरज भासत नाही. मित्रांनो, अनेक नवऱ्यांना माहीत असते की आपल्या बायकोचं बाहेर अफेअर आहे, पण ते काहीच करू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असतो. तुम्हाला माहिती आहे, तुमचे अनेक मित्र, समजा 10 मित्र घ्या, त्याच्यापैकी 4 ते 5 मित्रांचे बाहेर लग्न झालेल्या स्त्रियांबरोबर शारीरिक संबंध असतात. ज्या स्त्रियांबरोबर शारीरिक संबंध आहेत त्यांचे नवरे असतात, पण शरीराची भूक भागण्यासाठी पुरुषाची स्त्रीला गरज असते व पुरुषाला स्त्रीची गरज असते. शरीराची भूक हे योनी व लिंग एकत्र आल्याशिवाय भागली जात नाही. जगामध्ये अशी कोणतंच औषध नाही की शरीराची भूक भागेन म्हणून. तर तुमचं मित्रांनो लिंग व्यवस्थित ठेवा. तुम्हाला जर योनीचा भोग घ्यायचा असेल, संपूर्ण स्त्रीचा भोग घ्यायचा असेल तर तुम्ही व्यवस्थित राहणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला जनरल माहिती सांगितलेली आहे. मेडिकल भाषेचा ह्या व्हिडिओमध्ये जास्त बोललो नाही. हा जर व्हिडिओ लहान मुलं पाहत असेल तर त्यांनी पाहू नये, स्त्रियांनी हा व्हिडिओ पाहू नये. तसेच ज्यांना मेंटल डिसऑर्डरचे आजार आहेत, म्हणजे सायको लोक आहेत, त्यांनी हा व्हिडिओ पाहू नयेत, कारण सायको लोक हे अर्थाचा गैरअर्थ करतात. मला काय सांगायचं ते त्यांना समजत नाही, कारण की ते एवढे डिस्टर्ब असतात की त्यांची विचार करण्याची क्षमता पूर्णपणे संपून गेलेली असते. जर तुम्हाला काय आजार असेल मित्रांनो, जरूर या. मिरजगाव येथे माझा दवाखाना आहे. आपण 98 90 84 36 65 या माझ्या मोबाईल नंबरवर 12 ते 5 या वेळेत कधीही बोलून अपॉइंटमेंट घेऊ शकता. उपचारासाठी फक्त एकदा यायचं आहे व कायमस्वरूपी बरं होऊन जायचं आहे. माझा उपचार घेतल्यानंतर कमी तुम्हाला 10 वर्ष 20 वर्ष ते 30 वर्षापर्यंत कोणताही पुन्हा त्रास होणार नाही. मी खात्रीशीर सांगतो, तुम्हाला खात्री देतो.
मित्रांनो, मी एकदम शब्दाला पक्का आहे, स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे, खरं बोलणारा व्यक्ती आहे. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एवढं स्पष्ट बोलणारा कोणताही डॉक्टर दिसणार नाही. खरे सत्य बोलणं हा काय गुन्हा नाही आहे. मला बरं बोलायला आवडत नाही, मला मित्रांनो खरं बोलायला आवडतं, त्यामुळे मी खरा बोलतो आहे. जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांनी चॅनलला माझे सबस्क्राईब केलं त्याचे मी धन्यवाद मानतो. ज्यांनी केलं नाही त्यांना विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील, तुम्हाला ऐकायला भेटतील व तुमच्या संभोग जीवनाविषयी तुम्हाला ज्ञान भेटेल. तुमचं वैवाहिक जीवन व्यवस्थित होईल. त्यामुळे तुम्हाला वैवाहिक जीवन व्यवस्थित झाल्यामुळे चांगली झोप लागेल, मन शांत राहील व तुमचं जीवनाचं कार्य हे हळूहळू चांगल्या प्रकारे पुढे जाईल. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर जरूर लाईक करा. रजा घेतो. नमस्कार.